अथ श्री साई सच्चरित अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. असो परमार्थू वा संसारू, जेथे सद्गुरु कर्णधारू, तेची तारू पैलतर पारू, नेऊनी उतारू लावील. सद्गुरु शब्दे वृत्ती उठता, साईच प्रथमा आठवती चित्ता. उभेच टाकती सन्मुखता, ठेविती माथा निजहस्त. धुनी माझील उदी मान्वित, पडे जावा मस्तकी वरदहस्त. हृदय स्वानंदे उलूनी येत, प्रेम ओसंडत नेत्राहुनी. नवल गुरुहस्त स्पर्शा विंदान विधान, प्रलयाग्नी तही न होई जो दहन. त्या सूक्ष्म देहाचे करी ज्वलन, भस्मीभवन करस्पर्शे. चुकुनी देवाची कथा वार्ता, निघाल्या उठे तिडिक माथा. वाचा प्रवाहे बाष्कळता, तयाही स्थिरता लाधावी. शिरी ठेविता करकमल, अनेक जन्माचे परिपक्वमल. जाती धुनी होती निर्मल, भक्त प्रेमळ साईचे. रूप पाहता ते गोमटे, परमानंदे कंठ दाटे. नयनी आनंदा पाजर फुटे, हृदयी प्रकटे अष्टभाव. सोहम भवास जागवित, निजानंदास प्रकटवित. ठाईच मी तू पण विरवित, सामरस्ये अद्वैत मिरवी. वाचू जाता पोथी पुराण, पावलो पावली सद्गुरु स्मरण. साईच नटे रामकृष्ण, करवी श्रवण निजचरित्र. परिसु बैसता भागवत, कृष्णची साई नख शिखात. वाटे गाई ते उद्धव गीत, भक्ती निजहित साधाया. सहज बसावे करू वार्ता, तेथेही साईनाथाची कथा. अकल्पिताची आठवे चित्ता, योग्य दृष्टांता व्यावया. कागद घेऊन लिहू म्हणता, अक्षरी अक्षर येई न जुळविता. परितोची जेव्हा लिहवी स्वसत्ता, लिहिता लिहिता लिहवेना. जव जव हम भाव डोकावत, निज करे तया तळी दडपीत. वरी करोनी निज शक्तिपात, शिष्यास कृतार्थ करीते. काया वाचा मने येता, लोटांगणी साई समर्था. धर्मार्थ काम मोक्ष हाता, चढती न मागता पैसे. कर्म ज्ञान योग भक्ती, या चौमार्गी ईश्वर प्राप्ती. जरीही चार चौबाजू निगती, तरीही पोचविती निज ठाया. भक्ती ही बाभुळ वनीचे वाट, खाचा खळगे अतिविकट. एक पावली परिती नीट, हरिनिकट येणे इतकी. काटा टाळूनी टाका पाय, हाची एक सुलभ उपाय. तरीच निजधाम पावाल निर्भय, निक्षुनी गुरुमाय वदेहे. मनाचे मळे जय भक्ती शिंपिले, वैराग्य खुले ज्ञान फुले. कैवल्य फळे चित्सुख फुफळे, अचूक चुकले जन्म मरण. मूळ परमात्मा स्वयं सिद्ध, तोची सच्चिदानंद त्रिविध. उपाधियोगे झाला प्रबुद्ध, प्रकट बोध भक्तार्थ. जैसा तो या त्रैगुण्ये व्यक्त, माया ही होऊन क्रिया प्रयुक्त. सत्वरजतमा चाळवित, करी सुयुक्त निजगुण. प्रत्येकेचा विशिष्ट आकार, तया नाम घट साचार. घटफुटता नाम रूप विकार, निगुनी पार जातात. हे अखिल जग माये पासाव, परस्परा कार्य कारण भाव. मायाची प्रत्यक्ष सावयव, होऊनी उद्भवली जगरूपे. जगाआधी मायेची स्थिती, पाहू जाता नाही व्यक्ती. परमात्मरूपी लीन होती, परमाव्यक्ती संचली. व्यक्त होतासी परमात्मरूपे, अव्यक्त तरीही परमात्मरूप. एवच ही माया परमात्मरूप, अभेदरूप परमात्मी. मायेने तमोगुणापासून केले जड पदार्थ निर्माण. निर्जीव चलनवल न शून्य, क्रियपूर्ण ही प्रथम. मग मायेचा रजोगुणी, परमात्मा चिद्गुणाची मिळणी. होता उघडली चैतन्य खाणी, स्वभावागुणी उभयांचे. पुढे या मायेचा सत्वगुण, करी बुद्धी तत्व निर्माण. तेथ परमात्म्याचा आनंद गुण, मिसळता खेळा संपूर्णता.
एवं माया महाविकारी क्रियोपाधी जो न स्वीकारी पूर्वोक्त पदार्था ते न करी त्रिगुणतोवरी अव्यक्त गुणानुरूप क्रिया काही न करिता माया व्यक्त नाही राहू शके अव्यक्त पाही स्वयं जय सेवा अक्रियत्व माया कार्य परमात्म्याचे जग हे कार्य त्या मायेचे सर्व खलविदम ब्रह्म त्याचे त्वाचे ऐक्यतिहीचे ते हे तेची ऐसी जे हे अभेद प्रतीती कैसे निप्राप्त होय निश्चिंती ऐसी उत्कटेच्या जया चित्ती वेदश्रुती पहावी सारा सार विचार शक्ती वेदशास्त्र श्रुती स्मृती गुरुवेदांत वाक्य प्रतीती परमानंद प्राप्ती माझी या भक्ताचे धामी अन्नवस्त्रास नाही कमी हे अर्थी श्री साई देहमी भक्तासी नेहमी अवगत मज भजती जे अनन्यपणे सेविती नित्याभियुक्त मने तयाचा योगक्षेम चालविणे ब्रीद हे जाणे मी माझे हेची भगवद्गीता वचन साई म्हणती माना प्रमाण नाही अन्नवस्त्राची वाण तदर्थ प्राण वेचू नका देवद्वारी मान हा व्हावा देवापुढेची पदर पसरावा तयाचाच प्रसाद जोडावा मान सोडावा लौकिकी काही अलोकी मान डोलविली तितुक्याने का भरसी भुली आराध्य मूर्ती चित्ती विरवली धर्मे डबडबली पाहिजे हेची ध्येय लागो गोड सर्वेंद्रिय भक्तीचे वेड इंद्रिय विकारा भक्तीचे मोड फुटो तकोड मग काय सदैव ऐसे भजन घडो इतर काहीही नावडो मनमांना मस्मरणी जडो विसर पडो अवघ्याचा नाही मग देह गेहवित्त परमानंदी जडेल चित्त मनसमदर्शी आणि प्रशांत परिपूर्ण निश्चित होईल सत्संग केली याची खूण वृत्तीसी पाहिजे समाधान नाना ठाई वसे जे मन ते काय सल्लीन मानावे तरी होऊनी दत्तावधान श्रोता भावार्थे परिसिजे निरूपण करिता हे साई चरित्र श्रवण भक्तिप्रवण मन होवो कथा संगती होईल तृप्ती लादेल चंचल मना विश्रांती होईल तळमळीची निवृत्ती सुखसंवित्ती पावाल आता पूर्वील कथानुसंधान मशिदीचे जीर्णोद्धारण रावजन्माचे कथा कीर्तन चालवू निरूपण पुढारा एक भक्त गोपाळ गुंड जासी बाबाची भक्ती उदंड मुखी बाबाचे नाम अखंड काळखंडन ये रीती तयासी नवते संतान पुढे साई प्रसादे करून पावता झाला पुत्ररत्न चित्त प्रसन्न झाले गोपाळ गुंडाचे मानस यात्रा एक अथवा उरुस भरवावा शिर्डी ग्रामी वर्षास होईल उल्हास सर्वत्र तात्या कोते दादा कोते माधव रावादी प्रमुख जनाते रुजला विचार हा सकळाते तयारी ते लागले परिया वार्षिक उत्सवा लागून आधी एक नियम निर्बंधन जिल्हाधिकार्यांचे अनुमोदन करणे संपादन आवश्यक तदर्थ उद्योग करू जाता गावी जो एक कुलकर्णी होता कुत्सितपणे उलटा जाता आला मोडता कार्यात कुलकर्णी जो आडवा पडला पहा कैसा परिणाम आला यात्रा भरू नये शिर्डीला हुकूम झाला जिल्हाचा परिही यात्रा भरावी शिर्डीत बाबांचेही हेची मनोगत आज्ञापूर्ण आशीर्वादयुक्त होती तदर्थ झालेली ग्रामस्थानी पिच्छा पुरविला जीवापाड यत्न केला अधिकारियांनी हुकुम फिरविला मान राखिला सकळांचा तेव्हापासून बाबाच्या मते यात्रा ठरविली रामनवमी ते व्यवस्था पाहती तात्या कोटे यात्रा येते अपरंपार त्याच रामनवमीचे दिसी भजन पूजन समारंभेसी तासे चौघडे वाजंत्रेसी यात्रा चौपासी गडगंज वर्षास 2 नवी निशाणे समारंभे होई मिरवणे मशिदीचे कळसास बांधणे तेथे सिरोवण अखेर त्यातील एक निमोण करचे दुजे निशाण दामू अण्णाचे मिरवणे होते थाटामाटाचे फडकते कळसाचे अग्रभागी पुढे रामनवमीचा उत्सव उरुसपोटी कैसा समुद्भव
परिसाते कथानक अभिनव स्वानंद गौरव शिर्डीचे. शके 1833 साली रामनवमी प्रथम झाली. उरुस पोटी जन्मास आले, तेथुनी चालली अव्याहत. प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म, तेथुनी या कल्पनेचा उगम. करावा राम जन्मोपक्रम, लादेल परम कल्याण. तेथपर्यंत केवळ उरुस, यात्रा भरत असे बहुवस. त्यातूनही हा जन्मोत्सव सुरस. आला उदयास ते साली, एकदा भीष्म स्वस्तचित. वाडिया माझी असता स्थित, काका पूजा समारंभ समवेत. जावया मशिदीत उद्युक्त, अंतरी साई दर्शन काज. वरी उरुसाची ही मौज, काका आधीच एक रोज. शिर्डीत हजर उत्सवार्थ, पाहुनिया समय उचित. भीष्म तेव्हा काका सपुसत, सद्वृत्ती एकमनी स्फुरत. द्याल का मदत मज लागी, येथे वर्षास भरतो उरुस. रामजन्माचा हा दिवस, तरी जन्मोत्सव संपादयास. आहे अनायास ही संधी, काकास आवडला तो विचार. घ्या म्हणाला बाबांचा होकार, आहे तयाचा आज्ञेवर. कार्यासी उशीर नाही मग, परी उत्सवा लागे कीर्तन. उभा राहील तोही प्रश्न, खेडे गावी हरिदास कोठून. ही एक अडचण राहिली. भीष्म म्हणती मी कीर्तनकार, तुम्ही धरा पेटीचा स्वर. राधा कृष्ण बाई तयार, सुंटवडा वेळेवर करतील. चला की मग बाबाकडे, विलंब हे शुभ कार्यासाकडे. शुभासी जे शीघ्रत्व जोडे, साधे रोकडे ते कार्य. चला आपण पुसावयास, आज्ञा कीर्तन करावयास. ऐसे म्हणताच मशिदीस, दोघे ते समयास पातले. काका आरंभ करिता पूजे ते, बाबाचा जाहले प्रश्न पुसते. काय वाड्यात चालले होते, सुचे नाते काकाना. तत्काळ बाबा भीष्माप्रती, तोच प्रश्न अन्य रीती. का बुवा काय म्हणती, म्हणून पुसती तयाते. तेव्हा काकास आठवू झाला, उद्दिष्टार्थ निवेदी आला. विचार बाबाचे मनास रुचला, निश्चित केला उत्सव. दुसरे दिवशी प्रातः समयाला, पाहुणी बाबा गेले लेंडीला. सभा मंडपी पाळणा बांधिला, थाट केला कीर्तनाचा. पुढे वेळेवरी श्रोते जमले, बाबा पर्वतले. भीष्म उठले, काका पेटीवर येऊन बैसले. बोलवू पाठविले तयाना, बाबा बोलविती तुम्हास. ऐकता काकाचे पोटी धस्स, काय झाले न कळे मनास. कथेचा विरस न हो, ऐकून बाबाचे निमंत्रण. काकाची तेथेच झाली गाळण. बाबा का बरे क्षुब्ध मन, निर्विघ्न कीर्तन होईल ना. पुढे चालती मागे पाहती, भीत भीत पायऱ्या चढती. मंद मंद पाऊले पडती, चिंतावरती भाऊ काका. बाबा तयास करीती विचारणा, कशास येते बांधिला पाळणा. कथा तात्पर्य आणि योजना, ऐकून मना आनंदले. मग तेथे जवळ निंबर, तेथून घेऊन एक हार. घातला काकांच्या कंठी सुंदर, भीष्माकरिता दिला दुजा. पाळण्याचा प्रश्न परिसता, उपजली होती मोठी चिंता. परिगळा तो हार पडता, सर्वास निश्चिंतता झाली. आधीच भीष्म बहुश्रुत, विविध कथा पारंगत. कीर्तन झाले रसभरित, आनंदा परिमित श्रोतया. बाबा ही ते प्रसन्न वदन, जैसे दिदले अनुमोदन. तैसाची उत्सव घेतला करवून, कीर्तन भजन समावेत. राम जन्माची यावसिरी, गुलाल बाबांच्या नेत्राभितरी. जाऊनी प्रकटले बाबा नरहरी, कौसल्ये मंदिर श्रीराम. गुलालाचे केवळ मिश, राम जन्माचा तो आवेश. होईल हम रावणाचा नाश, दुर्वृत्ती राक्षस मरतील. एकाएकी आला कोप, प्रत्यक्ष नरसिंहाचे रूप. सुरू झाले शिष्या शाप, वर्षाव मोप झाला. पाळण्याचे होतील तुकडे, राधा कृष्णा मनी गडबडे. राहील कैसा धड हे साकडे, येऊनी पडे तिज लागी. सोडा सोडा लवकर सोडा, पाठीसी लागता तिचा लकडा. काका सरकले पुढा, पाळणा सोडावया ते. तव तो बाबा ती कावले, काकाची या अंगावर धावले. पाळणा सोडणे जागीच राहिले, रत्तीवर आले बाबाही. पुढे दुपारी आज्ञा पुसता,
बाबा काय वदले आश्चर्यता, एवाच कैंचा पाळणा सोडिता. आहे आवश्यकता अजून, ही आवश्यकता तरी कसली, अन्यथा नव्हे साई वचनावली. विचार करिता बुद्धी स्फुरली, सांगता न झाली उत्सवाची. येथे वरी उत्सव झाला, दुसरा दिन जो नाही उगवला. नाही झाला जो गोपाळकाला, उत्सव सरला न म्हणावे. येणे प्रमाणे दुसरे दिनी, गोपाळकाला कीर्तन होऊनी. पाळणा मग सोडा या लागुनी, आज्ञा बाबांनी दिधली. पुढील वर्षी भीष्म नवते, बाळाबुवा सातारा कराते. कीर्तनार्थ आणविणे होते, जाणे कवट्याते तयान. म्हणून बाळाबुवा भजनी, प्रसिद्ध अर्वाचीन तुका म्हणून. घेऊन आले काका महाजनी, उत्सव त्या हातून करविला. हेही जरी मिळाले नसते, काकाच कीर्तनार्थ उभे राहते. दासगणुकृत आख्यान त्याते, पाठची होते नवमीचे. तिसरे वर्षी सातारकर, बाळाबुवाचेच शिर्डीवर. आगमन झाले वेळेवर, कैसे सादर परिसाते. ऐकोनी साईबाबाची कीर्ती, दर्शन काम उद्भवला चित्ती. परिमार्गात पाहिजे संगती, लाभेल केवती तीही इच्छा. बाळाबुवा स्वयं हरिदास, साताऱ्याकडे मूळ रहिवास. मुंबापुरी परेळास, होता निवास ए समयी. विराड सिद्ध अक्क वटे म्हणून, सातारा जिल्ह्यात देवस्थान. तेथे रामनवमीचं कीर्तन वर्षासन बुवास. आषाढीची एकादशी, रामनवमी चैत्रमासी. या 2 वार्षिक उत्सवासी बाळाबुवासी संबंध. बादशाही सनद पाहता, बडे बाबाचे खर्चा करिता. रुपये 2400 मूळ व्यवस्था संस्थानी. असे या 2 उत्सवा लागी, रुपये 300 बुवाची बिदागी. परिते वर्षी कवट्यास मर्गी, पडले प्रसंगी ग्रामस्थ. तेने रामनवमी राहिली, बुवास तेथून पत्रे आली. यावे आता पुढील साली, ग्रामची खाली झालासे. सारांश रामाची सेवा चुकली, बिदागी जागी राहिली. शिर्डीस जावया संधी फावली, भेट घेतली दीक्षिताची. दीक्षित बाबाचे परमभक्त, शिर्डी गमनाचा मनोगत. पुरेल त्यानी आणिता मनात, स्वार्थ परमार्थ साधेल. वदती ते दीक्षिता लागून, यदा राहील वर्षासन. घ्यावे वाटे बाबाचे दर्शन, तेथेची कीर्तन करावे. भाऊ साहेब तेव्हा वदती, बिदागीची नाही निश्चिती. देणे न देणे बाबाचे हाती, लागेल संमती कीर्तनासी. इतके संभाषण चालले असता, काका महाजनी येऊन अवचिता. शिर्डी प्रसाद उदी वाटिता, शुभशकुनता गमली ते. तेच वेळी महाजनी आले होते शिर्डीहून. क्षेम कुशल वृत्त कळवून, मग निज सदनी परतले. असो पुढे बुवा प्रती, दीक्षित तेव्हा परमप्रीती. म्हणती विचारीन बाबाची समती, दिधल्या निश्चिती कळवीन. पत्र येता शिर्डीस यावे, वाट खर्ची लागी न भ्यावे. तदर्थ न लगे आपणा जिजावे, निशंक असावे मनात. असो पुढे दीक्षित गेले, बाबांनी अनुमोदनही दिधले. बाळाबुवा शिर्डीस आले, दर्शन घडले यथेष्ट. साई बाबाही सन्मुख सगळा, रामनवमीचा उत्सव सोहळा. बाळाबुवांचा हस्ते घेतला, करवूनी नवलाव प्रेमाने. बाळाबुवाही मनी तुष्टले, चिंतिले कार्य पार पडले. साईही प्रसन्न चित्त झाले, मनोरथ पुरले सर्वांचे. संभव नाही यथास्थित, शतोपरी 50 रुपये घ्यावया आज्ञा होत. आनंद परिमित बुवास. पंचवार्षिक कवट्याची प्राप्ती, एकाच उत्सवी बाबा देती. बाळाबुवा कान आनंदती, आभारी होती बाबाचे. असो पुढे एके दिवशी दासगणू येता शिर्डीसी, देवविला प्रार्थुनी बाबासी. उत्सव प्रतिवर्षी तयास, तेथूनी पुढे हा कालवरी. होता हे जन्मोत्सव गडगजरी, अन्नसंतर्पण आकंठवरी. महारापोरी आनंद, समाधीच्या महाद्वारी. मंगलवाद्याची आगजरी, साई नाम घोषांबरी. आनंदी निर्भरी कोदाटे, जैसी यात्रा वा उरुस.
तैसेच स्फुरले गोपाळ गुंडास, की त्या जीर्ण मशिदीस रूप गोडस आणावे. मशिदीचाही जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्ते साचार, भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार पाषाण तयार करविले. परी हा जीर्णोद्धार योग नवता वाटे गुंडाचा भाग, या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मना जोग पुढारा. वाटे बाबाचा होते मनी, करावे हे नानानी, परसंबंधी मागाहुनी करावी काकानी. तदनंतर तैसेची पुढे घडून आले, आधी आज्ञा मागता थकले. माळसापती समध्यस्थी घातले, अनुमोदन दिदले बाबाही. असो जेव्हा मशिदीसी निशित एका झाली फरसी, तेथून मग दुसरेच दिवशी बाबा गादीसी बैसले. 11 साली सभा मंडप, तोही प्रचंड खटाटोप. केवढा तरी महाव्याप, झाला थरकाप सकळिका. तेही कार्याची रीती, ऐशीच सकल परिस्थिती. असता पूर्ण केले भक्ती, एके रात्रीत सायासे. रात्री प्रयासे खांब दाटावे, सकाळी बाबांनी उपटू लागावे. अवसर साधुनी पुन्हा चिणावे, ऐसे शिणवे सकळिकी. सर्वांनी घालावी खास, करावा रात्रीचा दिवस. पुरवावा मनाचा हव्यास, अति सायास सोसुनी. आधी येते उघडे अंगण, होते इवलेसे पटांगण. सभा मंडपा योग्य स्थान, झाले स्फुरण दीक्षिता. लागेल ते तुका पैका लावून, लोहाचे खांब कैचा आणून. बाबा चावडीसी गेलेसे पाहून, काम हे साधून घेतले. भक्तांनी रात्रीचा करावा दिवस, खांब शिणावे करुनी सायास. चावडीतून परतण्याचा अवकाश, लागावे उपटण्यास बाबांनी. एकदा अत्यंत कोपायमान, एक हाती तात्यांची मान, दुज्याने एका खांबास हलवून उपटून काढू पाहत. हलहलवून केला ढिळा, तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला. कांडे लावून पेटून दिला, खड्ड्यात टाकीला त्वेषाने. तया समयीचे ते डोळे, दिसत जैसे अनल गोळे. सन्मुख पाहिलं कोण त्या वेळे, धैर्य गेले सकळांचे. लगेच खिशात हस्त घातला, रुपया एक बाहेर काढिला. तोही तेथेच निक्षेपिला, जाणो तो केला सुमुहूर्त. शिव्या शापांचा वर्षाव झाला, तात्याही मनी बहु घाबरला. प्रसंग बहु बिकट झाला, प्रकार घडला कैसा हा. जन लोक विस्मयापन्न, हे काय आज आहे दुश्चिन्ह. तात्या पाटलावरील हे विघ्न, होईल निवारण कैसे की. भागोजी शिंद्याने धीर केला, हळूहळू पुढे सरकला. तोही आयताच सापडला, यथेष्ट गुमसिला बाबांनी. माधवरावही हाती लागले, तेही विटांचा प्रसाद पावले. जे जे मध्यस्थी करावया गेले, वेळीच अनुग्रहले बाबाही. बाबा पुढे जाईल कोण, केवी तात्याची करावी सोडवण. म्हणता म्हणता क्रोधही क्षीण, झाला शमन बाबाचा. तत्काळ दुकानदार बोलाविला, जरी काठी फेटा आणविला. स्वये तात्याचे डोक्यास बांधविला, शिरपाव दिला जणू त्यास. आश्चर्यचकित लोक झालं, काय कारण या रागाला. किमर्थ तात्यावरी हा हल्ला, केला गिल्ला बामानी. कोपास चढले की निमित्त, क्षणात पाहता प्रसन्न चित्त. यातील कारण यत्किंचित, कोणासही विदित होईना. कधी असत शांत चित्त, प्रेमे गोष्टी वार्ता वदत. कधी न लागता निमित्त, क्षुब्ध चित्त वचित. असो ऐशा या बाबाच्या गोष्टी, एका सांगता एका आठवती. सांगू कोणती ठेवू कोणती, प्रपंचवृत्ती बरवीना. करवे न मजही आवड निवड, जैसी जिला मिळेल सवड. तैसी ती श्रोतयाची होड, श्रवण कोड पुरविल. पुढील अध्यायी करावे श्रवण, वृद्ध मुख श्रुत पूर्वकथन. साई बाबा हिंदू की यवन, करू निरूपण यथामती. दक्षिणामिषे घेऊन पैसा, जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा. धोती पोती खंड दुःखंडासा, देह कैसा दंडित. कैसे परार्थ वेचित कष्ट, निवारित भक्त संकट. पुढील अध्यायी होईल स्पष्ट, श्रोते संतुष्ट होईल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, राम जन्मोत्सवादी कथनम नाम. षष्ठोध्याय संपूर्ण.
श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.